इकडे आपला अजित भाऊ आहे मस्त होलीला हॅपी होली. मस्त होलीच्या पाया पडतो आरबीर गेलतो मस्त. होलीला तर ज्यांच्या मित्रांना राग आलेला आहे बघू आता कोण मित्र आहे त्यांना घेऊन गेले नाहीत. तुम्हाला विचारू आता जावयाला विचारत होता कोण आहेत ते मित्र तुमचे. चंदन पाटील. फायनली होलिका दहन झालेले आहे तुम्ही बघू शकता. हाय युट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जश पटेल अग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज आहे सण होळीचा. तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानिमित्ताने आम्ही पण चालू सर्व फॅमिली गावात होळीचं दर्शन करायला. आणि होळी निमित्ताने आईने आज दुपारी पुरणपोळ्या बनवल्या, आई आणि पूजाने दोघांनी मिळून. आणि पापडी आणि करंजी ते आपल्याला सासूरवाडीवरून गिफ्ट आलेत. कारण की आईची पण आता तब्येत बरी नसते तर आईला तेवढं जमत नाही करायला. इकडे बघा आईने ताट पण सजवले, तुम्हाला दाखवतो. इकडे बघा पुरणपोळी आहे, करंजी हार वगैरे, इकडे पापडी वगैरे आहेत मस्त. आता आम्ही निघलो, सर्व तयार झालेत. तर चला तुम्ही पण या आपल्यासोबत कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये आणि होळीला मस्त एन्जॉय करा. होळी रे होळी पूर्णाची होळी. आलो आता आपण गावात दर्शन करायला होळीजवळ. अरे बाप्पा कर ना, या डोकाडे कोण आहे? डोकाडे कोण दादा?
डोकाटेक बाबू, अरे डोकाटेक डोकाटेक डोकाटेक. आजोड नमस्कार कर. कोणती माझी पोळ्याची कमी होते ना बाबू. दुपारी बसून दुपारी नंतर तरी मी काय करायला नाही होतो बरं. अरे करे ना पापा करायला. मच्छर चावते. इकडे आपला अजित भाऊ पाया पडतो मस्त. 15 गाला केले. इकडे आपला अजित भाऊ आहे मस्त. होळीला हॅपी होली. होळीच्या पाया पडतो. आरबे झालत मस्त. इकडे आहेत आपली वहिनी पाया पडतो मस्त. इकडे तुम्ही बघू शकता होलीचं दर्शन करायला आपल्याला पडदे झाले. आपला राज शेलार इकडे साहिल चालले आता दर्शन करायला. इकडे आपला बसले बाकीचे अजित दर्शन करून बसले. अजित आणि ओम पाटील आपल्या गावाचे वरिष्ठ माणसं अजून पब्लिक येत. इकडे आपला विनोद आपला. इकडे आपला नाना आले मस्त दर्शन करायला जोडीने इकडे आणि दर्शन घेतं. नानाचं दर्शन घेऊन गेला मस्त.
तू येते ऍक्शन कर ना. तर चांगला पाय बरा का मस्त होलिका माता मस्त आशीर्वाद देईल तुला चांगला. इकडे होलीच्या पाय परायला आहेत आपला अजित टोळे, यज्ञेश माळी, आपला ओम पाटील आहे, राज शेलारिक आहे, विनोद दा आहे, आपली वरिष्ठ मंडळी आहे बाकीची. इकडे तुम्ही बघू शकता परदेदार विथ फॅमिली मस्त फोटो सेशन चालू होतं त्यांचं. तुम्ही बघू शकता आपला सिल्वर भाऊ मस्त पेंडा घेऊन चालले, कारण की आता आपल्याला होलिकाला अग्नी द्यायची आहे आता. आणि इकडे आपल्या आशिष भाऊ पण आहे, बघू शकता पेंड्याचा भारा घेतले बघा. कामाचा पोर आहे एक नंबर आपला. बाकी अग्नी लावलेले आहे मस्त पैकी. 12 वाजले की इकडे पण लावायचे आपल्याला. आता चालू आहे आपण पेंडे आणायला. पेंडा वगैरे तर आणून झालेला आहे आणि आता जायचं आपल्याला ओंडे आणायला. इकडं पोरा तर जाम होत आपली, एवढी पोरं आहेत आपली. इकडं बघा आपली पोरा मस्त आल्या ना ओंडी घेऊन. आपल्या पोराई मेन तीन मस्त ओंडी आणली मोठी, आवडी पोरा आपली मस्त. आता होलिका दहनसाठी मस्त लाकडा वगैरे रचून घेतात पोरा. इकडे तुम्ही बघू शकता आपला जावई माझा साडूची आहे, तो होली करून आले. आम्ही त्याला कामाला लावले, पेंडा वेंडा आणतो मस्त तो. त्याला तर विचारायचं आपल्याला. गावातली बरोबर काम वगैरे करतात मस्त, कोंडी वगैरे जातात, पेंडा लावून घेतात मस्त. साडूला या विचारून घेऊ. साडू कसं काय आपल्याला होलीला गेलते तुम्ही नवीन जावई, काय सोय झाली आणि काय आहेर काय भेटला? भरपूर काय भेटला. आणि काय फोडणी काय किती पोत दिला? हा किती पोत दिला? 3,000 रुपये. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणि इकडे आल्यावर पोरा तुम्हाला ओंडी वगैरे आणायला लावला, त्याच्याबद्दल काय बोलायचं तुला? ओंडी आणली, भरपूर वजन होती, आणली कांद्यावर टाकून आणली. आणि पेंड्याचा जो भारा होता ओके. तो उचलून आणला. जिम झाली आता. आणि आता जेवलेलं निद्रेल तुझा? जेवलेलं एवढा जेवायला निद्रेल आता.
सासूरवाडीला हा आणि मुश्किल आहे लवकर त्यासाठी आपल्याला दुसऱ्या माल्यावर 2 रुपये टाकायला लागतील. बोल बोल बोल. साडू गेलते होलीला, तर ज्यांच्या मित्रांना राग आलेला आहे बघू आता ते कोण मित्र आहे त्यांना घेऊन गेले नाही. तुम्हाला विचारू आता जावयाला विचारत होता कोण आहेत ते मित्र तुमचे. चंदन पाटील. चला आता तुम्ही बघू शकता होलिकाला आता आगीन लावायची सुरुवात केलेली आहे. आता 5 वेळा मात्र होलिका भोवती 12 वाजलेत. फायनली होलिकाला आम्ही लावलेली आहे. बघू शकता वाजले आता 12 रात्रीचे. आपले गावातले ग्रामस्थ सर्व फायनली होलिका दहन झालेली आहे. बघू शकता इकडे आपला जय भाऊ अमोल म्हात्रे आपला फेऱ्या मारतात मस्त होलिका समोर. बघू शकता मस्त आपले पाटील कुटुंबाला होता ग त्याच्यामुळे शेलार बांधू फेऱ्या मारतात होलिका सोबत. आणि इकडे बघा दादूस आणि अशोक दामाचं मोठी ओंडी आणले. आणि होलिकाला पण अग्नी भगवान नाण्याने लावली कारण की जे माळी आहेत त्यांना सुताक नाही आहे, पाटलांना सुताक आहे. इकडे आपला साडू जय भाऊ अमोल म्हात्रे आणि सर्व शेलार मस्त होलिका भोवती फेऱ्या मारतात. आपली पोरा मस्त मेहनत करतात. आता एक मोठी ओंडी आणली परत आता नावाच्या आतमध्ये. तेव्हा अशोक आपला पैलवान